योद्धा न्यूज मराठी। संयुक्त ग्रामपंचायत मांजरेवाडी पिंपळाची लोकनियुक्त सरपंचपदी सौ कांचनताई प्रवीण शेठ मांजरे बिनविरोध। पुणे खेड प्रतिनिधी दत्ता भगत। पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील मांजरेवाडी पिंपळाची संयुक्त ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंचपदी सौ कांचनताई प्रवीण शेठ मांजरे यांची बिनविरोध निवड झाली। खेड कृषी उत्पन्न बाजार समितीपासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पुढे हुतात्मा शिवरामहरी राजगुरू, भगतसिंग, सुखदेव आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून भव्य दिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीचे विशेष आकर्षण म्हणजे ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडवणारे वाजंत्री, सनई चौघडा, डीजे आणि फटाक्यांची आतिषबाजीने काढण्यात आली। यावेळी मांजरेवाडी ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। खेड तालुक्याचे आमदार बाबाजी काळे यांच्या पत्नी आदर्श सरपंच सौ वैशालीताई काळे, मांजरेवाडी पिंपळाची सलग 2 वेळा बिनविरोध लोकनियुक्त सरपंच अनिताताई विलास मांजरे, सामाजिक कार्यकर्ते विकासभाऊ शितोळे तसेच अनेक शैक्षणिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी पुढील भावी वाटचालीस बिनविरोध लोकनियुक्त सरपंच सौ कांचनताई मांजरे यांना सदिच्छा आणि शुभेच्छा दिल्या। लोकनियुक्त सरपंच सौ कांचनताई मांजरे यांनी आपल्या मनोगतांमध्ये गावांनी जी माझ्यावर जबाबदारी टाकली आहे, सर्व विकास कामे करून मी ती पूर्ण करील, अशा प्रकारचे आश्वासन त्यांनी दिले। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन आदर्श निवेदक, बैलगाडा मालक, माजी सरपंच अशोक मांजरे आणि आदर्श माजी मुख्याध्यापक दत्तात्रय मांजरे यांनी केले। आभार प्रदर्शन वेताळेश्वर क्रीडा मंडळाचे अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते प्रवीण शेठ मांजरे यांनी केले। सौ कांचनताई मांजरे यांच्या लोकनियुक्त सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल सर्व स्तरावरून कौतुकाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे। या कार्यक्रमाचा समारोप स्नेहभोजनाने झाला। या बातमीचा आढावा घेतलाय आमची योद्धा न्यूज मराठीची प्रतिनिधी दत्ता भगत यांनी। संयुक्त ग्रामपंचायत मांजरेवाडीच्या प्रथम लोकनियुक्त सरपंच सौभाग्यवती कांचनताई प्रवीण शेठ मांजरे आणि प्रवीण शेठ वामनराव मांजरे वेताळेश्वर क्रीडा मंडळाचे अध्यक्ष अलाउन्सर मंडळासाठी रोख 3000 रुपयाचे बक्षीस आपले स्वागत, हार्दिक असं अभिनंदन। मित्र परिवार आणि सर्व क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी वेळात वेळ काढून शुभेच्छा देण्यासाठी, सदिच्छा देण्यासाठी उपस्थित राहिला। मांजरे परिवारातर्फे आणि कांचन प्रवीण मांजरे यांच्याही तर्फे आपलं सर्वांचं आभार व्यक्त करतो आणि आपण कोणी सुरुची भोजन घेतल्याशिवाय जाऊ नये अशी मांजरे परिवाराच्या वतीने आपल्या सर्वांना विनंती करतो। धन्यवाद। पदस्पर्शाने पावन आणि पुनीत या मांजरेवाडीच्या भूमीमध्ये आज विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या या प्रांगणामध्ये आपण सर्व मांजरेवाडी पिंपळ, नंतर मांजरेवाडी धर्मराज आणि
बनकेवाडीचे सर्व ग्रामस्थ मिळून आपण कांचनताईंची जी बिनविरोध सरपंचपदी निवड केलेली आहे त्यानिमित्ताने त्यांचा हा जो सत्कार समारंभ ठेवलेला आहे त्याबद्दल आपण सर्व ग्रामस्थांचे पहिल्यांदा खूप खूप धन्यवाद. कारण कुठलीही निवडणूक ही बिनविरोध झाली तर गावाचा विकास हा खूप तात्काळ होतो. कारण सर्व ग्रामस्थांचे विचार एक असतात आणि एक विचार ज्यावेळेस आपण पुढे जातो तेव्हा कुठलाही विरोध नसला तर प्रत्येक काम हे सरपंचांनाही अगदी व्यवस्थितरित्या करता येतं. तुम्ही सर्व सरपंचांना खूप सहकार्य करतात. कारण आधीच्या लोकनियुक्त सरपंच अनिताताई यांनी चांगलं काम केलेलं आहे आणि आता ज्या कांचनताई उच्च शिक्षित असून त्यांनाही कामाचा अनुभव आहे. कारण सदस्यपदी त्यांनी आता अनुभव घेतलेला आहे त्यामुळे आता त्यांना काम करताना अजिबातही अडचण येणार नाही. आणि काम करताना तुम्हाला कुठलंही सहकार्य हवं असेल तरी ताई तुम्हाला आमदार साहेबांची अगदी 100% मदत होईल. हाही मी तुम्हाला शब्द देते. आणि तुम्ही काम करताना तुमच्या गावाचा विकास करताना तुमच्या सर्व सदस्यांना अगदी विश्वासात घेऊन काम करताना पारदर्शी काम करा. म्हणजे आपल्या ग्रामस्थांचा आपल्यावर विश्वास बसतो आणि आपले सदस्यही आपल्याला सहकार्य करतात. कुठलीही गोष्ट सगळ्यांनी संगनमताने केले तर आपण खूप लवकर पुढे जातो. तुम्हाला ह्या सर्व कामासाठी मी माझ्या वतीने नंतर माझ्या ह्या सर्व महिला भगिनी बसलेल्या आहेत त्यांच्या वतीने आपण सर्व ग्रामस्थ नंतर आपले पाहुणे मंडळी असतील कोमलताईंना आणि तुम्हाला दोघींनाही शुभेच्छा देते. आणि तुम्ही पुढे आमदार साहेबांच्या वतीने काम शुभेच्छा देताना एवढंच सांगेल की काम करताना अगदी मनापासून करा. कारण आपल्याकडे जेव्हा पदभार असतो तेव्हा आपण निर्णयक्षम असतो. आपल्याला कुठलाही निर्णय घेण्याचा अधिकार असतो आणि आपल्याकडे जर चांगल्या कल्पना असतील तर त्या नक्की गावासाठी अंमलात आणा. कारण तुम्ही आता सरपंच आहात. सरपंच असताना तुम्ही आता ठरवूनही ठेवलेलं असेल की माझ्या गावात ही कमतरता आहे ती गोष्ट करायची आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी दररोजचा दिवस वायाला न घालवता अगदी व्यवस्थितरित्या करा. तुमचा जो कार्यकाळ राहिलेला आहे त्या कार्यकाळात तुम्ही तुमच्या गावासाठी 100% द्या. तुम्हाला गावही तितक्या विश्वासाने तुमचं कौतुक करेल आणि अभिनंदन करेल. त्यामुळे मी आदरणीय आमदार साहेबांच्या वतीने पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देते. आणि तुमची पुढील वाटचाली तुम्ही अजूनही खूप प्रगती करा. तुमच्या सर्व शुभ मनोकामना पूर्ण करा ह्या शुभेच्छा आणि सदिच्छा देते. तसंच समृद्धी दिदीचा आज वाढदिवस आहे तिलाही खूप खूप शुभेच्छा देते आणि थांबते. रामकृष्ण हरी. आमदार